28 फरवरी के दिन पति ने की अपनी पत्नी की मरोल के सड़क में निर्मम हत्या। पहिल्यापासूनच म्हणजे आमच्या फॅमिलीमध्ये खूप पप्पाला खूप खुन्नस होती आमच्या बाबतीत आणि त्यांना तर मुलगी नकोच होती पहिल्यापासून. तर मी झाल्यानंतर पण त्यांनी जेव्हा मी झाले तेव्हा मला मारून टाकण्याचा पण कट केला होता आणि मम्मीला पण त्यावेळेस खूप मारहाण आणि ते पहिल्यापासूनच मम्मीला खूप मारहाण करतात, म्हणजे रक्त येईपर्यंत ते मारतातच. तर 28 तारखेला जेव्हा ही सगळी घटना घडली त्यांनी अगोदरच 1 महिना अगोदरच म्हणजे धमकी दिलेली माझ्या, म्हणजे मम्मीचे जे माहेरचे लोक आहेत त्यांच्या इकडे जाऊन पण त्यांना धमकी दिलेली चाकू घेऊन, की मी तुमच्या मुलीला आणि तिच्या मुलीला म्हणजे मला दोघींना पण, आणि माझा एक लहान भाऊ आहे म्हणजे 17 वर्षाचा आहे तो आता, तर त्याला पण मी मारून टाकेल आणि सगळं संपवून टाकेल. आणि याच्या अगोदर पण एक म्हणजे हाफ मर्डर केला होता माझ्या वडिलांनी ठाण्यामध्येच. तर तेव्हा पण माझ्या आत्तूने त्यांना सोडून आणलं, म्हणजे एका माणसाचा त्याने पाय कापला होता आणि तो जेलमध्ये गेला होता, पण माझ्या आत्तूने त्याला सपोर्ट केला त्यावेळेस पण आणि त्याला सोडून आणलं. जेव्हा जेव्हा भांडणं व्हायचे तेव्हा पण आत्तू त्यांना खूप जास्त सपोर्ट करायची प्रत्येक गोष्टीमध्ये. मग आता मम्मीचं तर हे सगळं, म्हणजे मम्मीला तर चाकूने वार करून माझ्या आईची हत्या केली. आता आम्हाला कोण नाही आहे, माझ्यासाठी माझं सर्वस्व माझी आईच होती. तर आता सध्या तर कोण नाही आहे, पण त्याने धमकी दिली आहे की तो मला पण मारून टाकेल आणि माझ्या भावाला पण मारून टाकेल. तर जर तो बाहेर आला, आता तर तो जेलमध्ये, तर त्याच्यावर कारवाई आता पोलीस लोक करतात आहे. पण माझी विनंती आहे, ज्या पण पोलिसांच्या हातामध्ये माझ्या वडिलांची केस आहे त्याला प्लीज बाहेर येऊ देऊ नका, कारण मी हे सगळं गोष्ट एकटी नाही सांभाळू शकत. मला तुमच्याकडेच मी हेल्प मागते की त्याला अजिबात बाहेर, त्याला कठोरातली कठोर, जरी माझे वडील असले तरी पण त्याला कठोरातली कठोर शिक्षा द्या, कारण माझ्या आईची त्याने हत्या केलेली आहे. आम्हाला तिच्याशिवाय कोण नव्हतं, तिला पहिल्यापासून खूप मानसिक शारीरिक त्रास दिलेला आहे त्यांनी. म्हणजे माझे वडील ऑटो चालवायचे आणि खूप प्यायचे, खूप नशेडी होते, कायम दारू पिलेले असणार किंवा कोणत्या नशा, म्हणजे मला तर माहीत पण नाहीत, पण खूप नशेमध्ये असायचे कायम. नशा करने के बाद वो घर पे आते थे और घर पे आके मम्मी को बहुत मारते थे, कभी मुझे मारते थे. मेरे से भी उनको बहुत नफरत थी क्योंकि मैं लड़की हूँ, तो उनको उनके परिवार में लड़की नहीं चाहिए थी. उनका मकसद ही था कि वो एक दिन मुझे मार देंगे. तो उन्होंने मुझे कभी पढ़ाया भी नहीं क्योंकि उनको लड़की नहीं चाहिए थी. तो वो नशा करके आते थे, मम्मी को मारते थे. फिर मम्मीने म्हणजे मम्मी वैतागून निघून गेली. त्याच्यानंतर त्यांनी मला मारायला लागलं. माझा पण हात फ्रॅक्चर केलेला, मला पण माझं डोकं पण फोडलेलं त्यांनी, म्हणजे खूप मारहाण करायचे. म्हणजे मला पण काय समजत नाही की मी काय करू, कारण फायनान्शियली मी स्टेबल नाहीच आहे. माझं वय पण, मी पण 20च वर्षाची आहे. माझ्या याच एजमध्ये माझे आई वडील दोघं पण गेलेत, म्हणजे वडील तर आता जेलमध्ये, आणि माझी तर इच्छाच नाही की तो माणूस बाहेर यायला पाहिजे. मी त्याला बघूच नाही शकत बाहेर. त्यांनी भाड़े पे रहते थे? भाड़े पे मम्मी के साथ थी, तो मैं भाड़े पे ही रहती थी. अभी तो फिलहाल हमारे लिए कोई है ही नहीं कि कोई हमको करेगा या फिर हमारे बारे में, क्योंकि उस टाइम पे मम्मी ने सबके पास मदद मांगी थी, तो उसकी मदद किसी ने की नहीं. मुंबई टीवी, हर खबर सच के साथ। मैं हूं अफजल शेख और आप दिख रहे हैं मुंबई टीवी। मरोल के सागबाग इलाके में 28 फरवरी के दिन एक हत्या की वारदात होती है, जिस हत्या की वारदात में पति राजेश द्वारा पंचबीला उनकी पत्नी पर जानलेवा हमला किया जाता है, जिसके बाद में पंचबीला की मौत हो जाती है। हालांकि इसमें दुखद की बात यह है कि पति के द्वारा ये क्रूरता पुराने रंजिश को लेकर की जाती है, मगर पति पत्नी के बीच के विवाद में उनकी जो बेटी है वो हमारे साथ मौजूद है, जो बताएंगी कि किस तरीके से जो विवाद था वो विवाद में उनकी मां की मौत हो जाती है। और इस हत्या के बाद पुलिस के द्वारा FIR तो दर्ज किया जाता है, मगर कई सवाल इस हत्या के बाद छोड़ दिए जाते हैं कि आखिर जो 20 वर्षीय करुणा है उनका क्या होगा, क्योंकि माँ जो उनके साथ में रहती थी उनकी मौत हो गई और पिता जेल में है। तो फिलहाल करुणा अपने परिवार को इस तरीके से पूरा टूटते हुए देखी तो ज़रूर है, मगर किस तरीके से आगे उनके लिए कानूनी कोई जो है हेल्प इन्हें मिल जाएगी। करुणा, आप की क्या घटना हुई थी जो आपके मम्मी की ऐसे आपके पिता ने जो है मौत मतलब मार दिया? 28 तारखेला मरोळ सागबाग येथे ही घटना झाली आहे. तर पहिल्यापासूनच म्हणजे आमच्या फॅमिलीमध्ये खूप पप्पाला खूप खुन्नस होती आमच्या बाबतीत आणि त्यांना तर मुलगी नकोच होती पहिल्यापासून. तर मी झाल्यानंतर पण त्यांनी, जेव्हा मी झाले तेव्हा मला मारून टाकण्याचा पण कट केला होता आणि मम्मीला पण त्यावेळेस खूप मारहाण, आणि ते पहिल्यापासूनच मम्मीला खूप मारहाण करतात, म्हणजे रक्त येईपर्यंत ते मारतातच.
तर 28 तारखेला जेव्हा ही सगळी घटना घडली त्यांनी अगोदरच 1 महिना अगोदरच म्हणजे धमकी दिलेली माझ्या म्हणजे मम्मीचे जे माहेरचे लोक आहेत त्यांच्या इकडे जाऊन पण त्यांना धमकी दिलेली चाकू घेऊन की मी तुमच्या मुलीला आणि तिच्या मुलीला म्हणजे मला दोघींना पण आणि माझा एक लहान भाऊ आहे म्हणजे 17 वर्षाचा आहे तो आता, तर त्याला पण मी मारून टाकेल आणि सगळं संपवून टाकेल मला, कारण माझ्या मम्मीने डिवोर्स फाईल केलेला त्यांच्या विरुद्धामध्ये. माझे पप्पा खूप जास्त त्रास द्यायचे तिला, खूप मानसिक त्रास, खूप शारीरिक त्रास तिला द्यायचे. म्हणजे त्यांच्या अफेअर्सच्या नादामध्ये म्हणजे माझ्या वडिलांचे खूप अफेअर्स होते, तर त्याच्यामध्ये त्यांनी त्यांची प्रॉपर्टी वगैरे सगळं मग त्या सगळं विकून टाकलेलं. आणि त्या गोष्टीबद्दल जेव्हा मम्मी आवाज उचलायची, जेव्हा त्यांना बोलायची, तर त्यावेळेस ते मम्मीला खूप मारहाण करायचे. आणि मम्मीच्या सासरकडचे लोक पण तिला त्या गोष्टीमध्ये माझ्या पप्पाला माझ्या वडिलांना खूप सपोर्ट करायचे. आणि याच्या अगोदर पण एक म्हणजे हाफ मर्डर केला होता माझ्या वडिलांनी ठाण्यामध्येच, तर तेव्हा पण माझ्या आत्तूने त्यांना सोडून आणलं. म्हणजे एका माणसाचा त्याने पाय कापला होता आणि तो जेलमध्ये गेला होता, पण माझ्या आत्तूने त्याला सपोर्ट केला त्यावेळेस पण आणि त्याला सोडून आणलं. जेव्हा जेव्हा भांडणं व्हायचे तेव्हा पण आत्तू त्यांना खूप जास्त सपोर्ट करायची प्रत्येक गोष्टीमध्ये. मग आता मम्मीचं तर हे सगळं म्हणजे मम्मीला तर चाकूने वार करून माझ्या आईची हत्या केली. आता आम्हाला कोण नाही आहे, माझ्यासाठी माझं सर्वस्व माझी आईच होती. तर आता सध्या तर कोण नाही आहे, पण त्याने धमकी दिली आहे की तो मला पण मारून टाकेल आणि माझ्या भावाला पण मारून टाकेल. तर जर तो बाहेर आला आता तर तो जेलमध्ये, तर त्याच्यावर कारवाई आता पोलीस लोक करतात आहे. पण माझी विनंती आहे ज्या पण पोलिसांच्या हातामध्ये माझ्या वडिलांची केस आहे त्याला प्लीज बाहेर येऊ देऊ नका, कारण मी हे सगळं गोष्ट एकटी नाही सांभाळू शकत. मला तुमच्याकडेच मी हेल्प मागते की त्याला अजिबात बाहेर, त्याला कठोरातली कठोर, जरी माझे वडील असले तरी पण त्याला कठोरातली कठोर शिक्षा द्या, कारण माझ्या आईची त्याने हत्या केलेली आहे. आम्हाला तिच्याशिवाय कोण नव्हतं, तिला पहिल्यापासून खूप मानसिक शारीरिक त्रास दिलेला आहे त्यांनी. तर माझी एवढीच विनंती आहे की, आणि मेन गोष्ट तर ती त्यावेळेस ऑन ड्युटी होती. म्हणजे माझी मम्मी अर्बन कंपनीमध्ये काम करायची, घरकामच करत होती ती. तर त्यावेळेस ती ऑन ड्युटी होती युनिफॉर्मवर, आणि कंपनीच्या सुपरवायझरचं पण कर्तव्य आहे, त्यांच्या पॉलिसीनुसार त्या सुपरवायझरने तिच्यासोबत राहायला पाहिजे होतं त्यावेळेस, आणि त्यावेळेस तो नव्हता. म्हणजे जर कोणीतरी तिच्यासोबत असतं तर जरी तिच्यावर मारहाण झाली असती तिच्याबरोबर तरी पण ती कदाचित ती वाचली पण असती. आणि त्यांनी पाहिजे होतं, म्हणजे माझं बोलण्याचा अर्थ एवढाच. आणि या इन्सिडेंटनंतरसुद्धा तर कंपनीने मला एक कॉल करून विचारलंसुद्धा नाही, किंवा भरपाईचं तर लांबच राहिलं, काहीच विचारत पण नाही आहे त्या लोकांनी. कंपनी तर कशातच नाही आहे अजूनपर्यंत. तर माझी इच्छा आहे की माझ्या वडिलांना कठोरातली कठोर शिक्षा द्या, सरकारकडे माझी हीच मागणी आहे. आणि आता सध्या माझ्या भावाला आणि मला कोणीच नाही आहे, सो त्याच्यासाठी पण सरकारने मला मदत करावी. माझं भविष्य तर पूर्ण उद्ध्वस्त झालं आहे, माझ्यासाठी माझी आईच होती फक्त, वडिलांनी तर काय ठेवलं नाही आहे आमच्यासाठी. तर आई तर गेली आता, पण जे पण वडील काय करते तुम्हाला? माझे वडील ऑटो चालवायचे आणि खूप प्यायचे, खूप नशेडी होते, कायम दारू पिलेले असणार किंवा कोणत्या नशा म्हणजे मला तर माहीत पण नाहीत, पण खूप नशेमध्ये असायचे कायम. तो नशा ये जो तमाम करते हैं उसके बाद करने क्या लगते हैं, फिर नशा करने के बाद क्या करते थे? नशा करने के बाद वो घर पे आते थे और घर पे आके मम्मी को बहुत मारते थे, कभी मुझे मारते थे. मेरे से भी उनको बहुत नफरत थी क्योंकि मैं लड़की हूँ, तो उनको उनके परिवार में लड़की नहीं चाहिए थी. उनका मकसद ही था कि वो एक दिन मुझे मार देंगे. तो उन्होंने मुझे कभी पढ़ाया भी नहीं क्योंकि उनको लड़की नहीं चाहिए थी. तो वो नशा करके आते थे, मम्मी को मारते थे. फिर मम्मीने म्हणजे मम्मी वैतागून निघून गेली. त्याच्यानंतर त्यांनी मला मारायला लागलं, माझा पण हात फ्रॅक्चर केलेला, मला पण माझं डोकं पण फोडलेलं त्यांनी, म्हणजे खूप मारहाण करायचे. ये तमाम चीज़ जो पहले होती थी उसको लेकर कभी कंप्लेंट डाले, आपने शिकायत की? हां, मी NC वगैरे टाकली होती, पण त्यावेळेस पोलीस लोक काय बोलले की तुमचा फॅमिली मॅटर आहे, तुम्ही तुमचं म्हणजे सॉल्व्ह करा तुमच्यामध्ये. ठीक आहे, फॅमिली मॅटर आहे, पण जर मारहाण होतीये त्या गोष्टीमध्ये तर पोलिसांनी त्यावेळेस आमची मदत करायला पाहिजे होती. जर पोलिसांनी त्यावेळेसच मदत केली असती तर आज माझी आई जिवंत असती. पण आत्तासुद्धा जर पोलीस जीव लावून जर आमची मदत करेल तर कदाचित मी पण वाचेल आणि माझा भाऊ पण वाचेल. तो अभी फ़िलहाल आप जो है अभी कैसे अभी सरवाइव करेंगे आप लोग? आप खुद ही से जो है काम काज करके अभी अपनी ज़िंदगी जो है बिताएंगे? अभी तो मुझे भी म्हणजे मला पण काय समजत नाही की मी काय करू, कारण फायनान्शियली मी स्टेबल नाहीच आहे. माझं वय पण, मी पण 20च वर्षाची आहे. माझ्या याच एजमध्ये माझे आई वडील दोघं पण गेलेत. म्हणजे वडील तर आता जेलमध्ये, आणि माझी तर इच्छाच नाही की तो माणूस बाहेर यायला पाहिजे. मी त्याला बघूच नाही शकत बाहेर. त्यांनी भाड़े पे रहते थे? भाड़े पे. मम्मी के साथ थी तो मैं भाड़े पे ही रहती थी.
अच्छा, हाँ, तो मम्मी मतलब मैं भी काम आपके करती। परिवार में और कोई नहीं है आप लोगों का, ये जो तुम तमाम मामला हुआ है आपको हाँ, रखे या आपके साथ में रहे? नहीं अभी तो फ़िलहाल हमारे लिए कोई है ही नहीं कि कोई हमको करेगा या फिर हमारे बारे में, क्योंकि उस टाइम पे मम्मी ने सबके पास मदद मांगी थी, तो उसकी मदद किसी ने की नहीं। तो फिलहाल जो करुणा है वो अपनी बेबसी की कहानी सुनाई कि किस तरीके से पिता के द्वारा अक्सर परिवार में विवाद होता था और विवाद की वजह से अक्सर इनकी माँ जो है वो विवाद के वजह से अलग जो है करुणा को लेकर के अपनी ज़िंदगी बिता रही थी, मगर अचानक हुई ये हादसे ने करुणा को झंझोर कर रख दिया है। और उनकी माँ की मौत के बाद अब इन्होंने कई सवाल उठाए कि पुलिस प्रशासन और सरकार जो है मुझे क्या मदद दिलाएंगी, क्योंकि हमारे ये मामले को अगर पुलिस पहले ही समझ लेती तो कहीं ना कहीं ये हत्या जैसा मामला नहीं पहुंचता। फिलहाल अब ये देखना है कि करुणा के इंसाफ के लिए किस तरीके से उन्हें कोई जनप्रतिनिधि या किस तरीके से उन्हें कोई मदद करता है और किस तरीके से इनकी माँ के साथ हुई घटना के बाद इन्हें इंसाफ मिलती है। कैमरामैन नाविद कुरैशी के साथ अब्दुल शेख, मुंबई टीवी।